आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंना बडतर्फ करा. भाजप आमदार कृष्णा खोपडेंनी विधानसभेत मागणी केली आहे. मुंडे समर्थकांकडून धमकीचे फोन येत असल्याचंही कृष्णा खोपडेंनी म्हटलंय. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडूनही बडतर्फीची मागणी करण्यात येते. मुख्यमंत्र्यांकडूनही प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे. एखाद्या आयएएस अधिकाऱ्याच्या विरुद्ध महिला तक्रार करतात आणि तक्रार दाखल झाली, एफआयआर बी दाखल झाला. परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होतं आणि अनिल देशमुख गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्या प्रेशर पोलीस कमिशनरवर होता आणि म्हणून त्यांनी काही कारवाई पुढची केली नाही. आम्ही माहिती आयोगाकडे गेलो, माहिती खंडपीठाकडे गेलो. खंडपीठाने सांगितलं का मुख्य सचिवांनी ताबडतोब त्या संदर्भात कारवाई करावी. परंतु सरकारचे काही अधिकारी कारवाई करण्यास मागं पुढे पाहत होते आणि आता 20 ऑक्टोबरला एक आदेश 2 लाईनचा निघालाय आणि 5 वर्षापूर्वीचे जे बेनिफिट जो सीओ नव्हता त्याला 5 वर्षापूर्वी सीओ दाखवून अशा प्रकारचे बेकायदेशीर आदेश त्यांनी काढलेला आहे आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे. लक्षवेधी आमची सबमिट झालेली आहे. बहुतेक 2-4 दिवसामध्ये लक्षवेधी लागेल. तुकाराम मुंडे यांना ताबडतोब या सगळ्या प्रकरणामध्ये सस्पेंड करावं, त्याला डिसमिस त्या ठिकाणी करावी. एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही. सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कोण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका. परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. दोन भाग आहेत. पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी, हा अतिशय गंभीर भाग आहे. या सभागृहामध्ये कोणी एखादा प्रश्न उचलत असताना तो उचलू नये म्हणून धमकी येणं हा विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे. त्याची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. धमकी देणारे कोण, ते कोणाशी रिलेटेड आहेत, कोणाकरता काम करतायत, अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल. त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय, त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती दर्शक